नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो सुद्धा. शल्यशोभाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना, जो स्त्रियांचा गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी लस घ्यायची याबद्दल आपण बोललो होतो. पण तुमच्या मनात या बाबतीत काही काही शंका असतील उरलेल्या, मला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं की हे केलं, ही लस घेतली की कुठलाच कॅन्सर होणार नाही? नाही, तसं नाही. ही लस HPV म्हणजे फक्त गर्भाशय मुखाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर याच्यासाठी लागू आहे. सोबतच अर्थात जननेंद्रियांचे इतर कॅन्सर्स, वल्वा, वजायना इथे होणारा कॅन्सर किंवा गुदद्वारापाशी म्हणजे ॲनसमध्ये होणारा कॅन्सर, या सगळ्यांसाठी सुद्धा ही लस उपयुक्त आहेच. पण इतर ठिकाणी उदाहरणार्थ ब्रेस्टचा कॅन्सर, लंग्सचा कॅन्सर, त्याच्यासाठी मात्र याचा काहीही उपयोग नाही, कारण तो कॅन्सर या HPV नावाच्या व्हायरसमुळे नाही होत. बरं, तुम्ही विचारणार याची खात्री किती? तर जवळजवळ 94% केसेसमध्ये ही लस यशस्वी झालेली आहे. अख्ख्या जगभरात किंवा आपल्या भारतात सुद्धा अनेक ठिकाणी ही लस देऊन अशा तऱ्हेचे प्रयोग केले गेले आहेत आणि त्याला यश 94% केसेसमध्ये आलं आहे. एखाद्या वेळेला आपण HPVची जी टेस्ट करतो त्याच्यामध्ये अगोदरच तुमच्यामध्ये HPV या व्हायरसने प्रवेश केलेला आहे असं आढळतं. मग काय करायचं? लस घ्यायची की नाही? घ्यायची. कारण महत्त्वाचे 4 प्रकारचे जे HPV व्हायरस आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो गर्भाशय मुखाचा असं सिद्ध झालंय, ते त्याच्यात आहेत का हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे HPV टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तुमच्या शरीरात HPVचा ऑलरेडी प्रवेश झाला आहे असं असलं तरी सुद्धा ही लस निश्चित घ्या, त्याचा उपयोग होईल. तुम्हाला कॅन्सरपासून संरक्षण मिळेल. मंडळी, तेव्हा HPV लस घ्यायला आमच्याकडे केव्हा येत आहे? 1 ते 15 जानेवारी या दरम्यान 20% सवलतीत शल्यशोभामध्ये आम्ही लस देतोय. जरूर या. धन्यवाद.